हा क्षण साजरा एक प्रश्न आपल्या मनामध्ये विचारला पाहिजे की ख्रिसमस म्हणजे काय. ख्रिसमस म्हणजे आता मी बघतोय की बरेचसे लोक नवीन कपडे घालून आलेले. हा, ज्यांना साडी येत नाही त्यांनी बी साडी घातलेली आहे आणि त्या साडीचं एवढं वजन आहे. काय केले माहितीये का, नवीन ड्रेस घातलेला आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल असं लिहिलंय, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस त्या सरायमध्ये एक कपडा सुद्धा नव्हता. बरोबर आहे की नाही. येशू ख्रिस्ताला कपडे नव्हते, परंतु आज आपण ख्रिसमस असल्यामुळे काय करतो, नवीन नवीन कपडे घेतो. म्हणजे आपल्याला असं वाटतंय का की ख्रिसमस म्हणजे नवीन ड्रेस घ्यायचा असं नाही का. येशू ख्रिस्ताची आई जी की शारीरिक आई जी होती मरियम, ज्यावेळेस तिची ते डिलिव्हरीची वेळ आली त्यांना एकही जागा भेटली नाही, एकही रूम कुणी दिली नाही डिलिव्हरीसाठी. म्हणून त्यांना काय गाडीच्या गोळ्यामध्ये त्यांना जागा भेटली. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यासाठी एक जागा देखील होती. पण म्हणजे नवीन म्हणजे येशूचा जन्म म्हणजे काय आहे, आम्ही काय करतो, घर रंगरंगोटी करतो, पेंटिंग करतो, है ना. ते आहे का येशू ख्रिस्ताचा जन्म. दुसरं काय करतो आपण माहिती आहे का, इथं काय माहित नाही पण आमच्या तिकडे मुंबईमध्ये असं राहतं की गावाच्या काही साईड मध्ये काय करतात, लाडू करंजा आणि बऱ्याच काही गोष्टी करतात आणि स्वतःच खातात. हा, स्वतःच खातात. बरोबर आहे ना. तुम्ही हसायलेत, मला काय म्हणायचं नाही, म्हणजे तुम्हाला मान्य झाली ही गोष्ट. बरोबर आहे का. आजही काही लोक काय केले असतील माहित आहे का, लाडू करंजा काय 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 बनवले असतील आणि आज आपणच खाल्ले असतील. मग ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे का, ख्रिसमस म्हणजे चांगले चांगले पदार्थ बनवणं आणि स्वतः खाणं असं आहे का. पण येशू ख्रिस्ताच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की तो उपाशी राहिला, त्याला भूक लागली म्हणून असं लिहिलेलं आहे. आणि त्याची आई पुढे येशू ख्रिस्तानं काय सांगितलं, शिष्यांना शेवटच्या त्या पकडून द्यायच्या वेळेस एक भाकर घेतली आणि सर्व शिष्याला दिली. त्यावेळेस शिष्य म्हणायला लागले की तुम्ही बी खावा. तर त्यांनी असं सांगितलं की माझं भोजन ते आहे की माझ्या पित्याची इच्छा मी पूर्ण करू. या लेकरावासाठी टाळ्या वाजवा बरं, किती चांगले बसले तर. अरे तुमच्यासाठी वाजवाले टाळ्या. हा, हे कसे आहे, त्यांनी जेवण केलं नाही तर. अरे ताई बी बसले तर, अरे वा, त्यांनी जेवण केलं नाही तर म्हणून ती काय तेवढ्या काय जोरात टाळ्या वाजवणार. बरोबर आहे ना. हा, आता काय नाही, आपल्याला आता किती झालेत, 12:20 झालेत. बरोबर आहे. चंदन कुठे गेले आहेत ना. हा, 12:20 झालेत. मी एकदम छोटा संदेश देतो. बरोबर आहे ना, एकदम छोटा. आणि आपल्याला किती 6 वाजे तर वेळ आहे. हा, 10, त्यांनी 10 म्हणालेत. बरोबर आहे का. कुणीच हात वर करणार हो, म्हणजे लवकर निपटवा. हालेलुया. तर असो, तर खरा ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे, तर ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय तो खरा ख्रिसमस आहे. बरेचसे नवीन लोक काही आले असतील, काही लोक आले असतील कसे की आमची मुलगी किंवा मुलगा डान्स करते ते बघण्यासाठी आले असतील. सृष्टीला बसायला जागा द्या, ती उभा राहिले तर मला चांगलं वाटेल. तो का तिकडे तिकडे बघायला तो आहे का, आम्ही कशाला थांबलो इथं. हा, तिला बसायला जागा द्या. धडमण्या पडायची, ती एवढं मोठं ड्रेस घातली, बस बाई जल्दी. ओके. हा, आता कुणी तिकडे बघू नका. हा, चल. ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तो खरा ख्रिसमस. म्हणजे काय होते माहिती का, कलकत्त्यामध्ये एक पद्धत आहे. कलकत्त्यामध्ये, इथं नाही बरं, कलकत्ता एक राज्य आहे. तिथं काय करतात माहिती का, काही लोक ख्रिसमसलाच येतात. म्हणजे आता 2025च्या ख्रिसमसला आले, 2026च्या ख्रिसमसला येतात आणि सगळ्याला काय म्हणतात, आज येशू पैदा हुआ. तसं एक जण मला भेटलं, मी त्याच्याकडे बघितलो. त्यांनी म्हणले की आज येशू पैदा हुआ आहे. मी म्हणलं बाबा तुझा घरी आधी, तुझं काही काम नाही. असं आपल्यातलेही काही लोक काय विचार करत असतील, कदाचित इथं नाही बरं तिकडं, आज ख्रिसमसला आले की पुढच्याच ख्रिसमसला येतात. इथं नाही, तिकडं दुसऱ्या राज्याची गोष्ट सांगतात. आपण सगळेजण चांगले आहोत. बरोबर आहे का म्हणा.
मी चांगला आहे असं म्हणा. म्हणा की, म्हणजे कुणी बी म्हणणार झाले काही, म्हणजे तुम्ही तुम्ही बघून घ्या असो. हा, आपल्याकडे वेळ आहे आणखी. तर हा ख्रिसमस साजरा करत असताना एका लेकराला मी बघितलं, त्याला ती सांता बाबाचा ड्रेस घातला होता. हा, लहान लेकरू होतं. परत कधी कधी आपल्याला काय वाटतं, ती ख्रिसमस ट्री, सरने खाली एक ख्रिसमस ट्री आणलेली आहे. कधी कधी काय होतं माहित आहे का, आमच्या तिथं लातूरमध्ये एकानं मला येऊन प्रश्न विचारला, मला येशू नाही, मला कळालंच नाही. म्हणलं काय बनायचं? नाही नाही, मला ती लाल टोपी भिपी घालतेत ना, मला तीच इशू आहे. कदाचित तुम्हाला बी असं वाटत असेल, ती सांता बाबाचं जे आहे तीच इशू आहे, किंवा काही लोकांना वाटत असेल की ती ख्रिसमस ट्री जी आहे तीच इशू आहे, किंवा काही लोकांना ती एक स्टार राहते. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वेगळ्या आहेत. पण ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे का, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणं आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो नवीन जन्म घेऊन स्वर्गाच्या राज्याच्या वाटेकरी होणं, हा खरा ख्रिसमस आहे. आज जे लोक नवीन आहेत, जे लोक पहिल्यांदा इथं आलेले आहेत, तुम्हा सर्वांना आम्ही एक गोष्ट सांगू शकतो की ख्रिसमस किंवा येशू जन्मोत्सव जर साजरा करायचा असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला बोलवता, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये घेता, त्या दिवशी तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या अंतःकरणात येतो. दुसरं ख्रिसमस म्हणजे काय, किंवा नाताळ हा नवीन सण साजरा करत असताना हा एक नवीन सण म्हणून साजरा करण्याची आवश्यकता नाही की बरेचसे सण आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये एक आणखीन एक सण असा हा सण नव्हे. तर पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ख्रिसमस म्हणजे काय, तर ते देणं आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिसमस साजरा करतोय, त्यावेळेस आपल्याकडे जे आहे त्याच्यामधलं इतरांसोबत वाटणं हा एक ख्रिसमस आहे. कारण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि आम्हाला माहिती असलेले वचन माहिती आहे. तुम्हाला आणि आम्हाला माहिती असलेले वचन योहान कृषी वर्तमान याचा 3रा अध्याय 16वे वचन, जे कोणी न पाहता वाचेल त्याला 50 रुपये आहेत. बरोबर आहे का हो? बरोबर नाही सांगितलं की बाई, 50 रुपये म्हणले की लगेच ठेव का ताई घेऊन जा. नगर का नगर म्हणाले तू त्यांनी, हो तुमचे सर जगू द्यायचे नाहीत मला, घेऊन जावा. ते म्हणाले तू बोल लावून कस काय दिना, या की ताई नगर का. आले का? ठेव का ताई, ठेव का? 50 आहेत बरं, जास्त असं वापस द्या. हो का, मला वापस. तुमचे सर म्हणले मला माझेच 50 दिलो, तुमच्याकडले द्या की, तुमच्याकडले द्याव का? ओके आलो. असो, संधी होती पण तुम्ही गमावली. ठीक असो. योहान कृषी वर्तमानाचं 3रा अध्याय आणि 16वे वचन. आता ताईने म्हणल्याप्रमाणे आपण सगळेजण म्हणूया का? सगळेजण. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालीन जीवन. बाकीचे पाठीमागचे लोक सगळ्यात चांगले आहेत का? ते तोंड बी हलवत नाहीत आणि ते काही बोलत बी नाहीत. त्यांनी म्हणते तुमचं चालू द्या, आम्हाला काय घेणं देणं. असो, ख्रिसमस म्हणजे काय, किंवा येशूचा जन्मोत्सव साजरा करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची. बसून घ्या बसा. येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करणं म्हणजे काय, एका पित्याने जगासाठी दिलेली एक महत्वाची देणगी म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताला या जगासाठी दिलं गेलंय. म्हणून ज्यावेळेस येशू जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत, तर अशा व्यक्तीला आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. येशू जन्मोत्सव साजरा करत असताना जे लाचार आहेत, ज्यांच्याकडे कसल्या प्रकारची घेण्याची काही वृत्ती नाही, अशा लोकांना ख्रिसमसचा आनंद साजरा केला पाहिजे. आपण ख्रिसमसचा आनंद आपल्याच लोकात साजरा न करता इतरांमध्ये तो आनंद साजरा केला पाहिजे. अनाथ आश्रमाच्या लेकरांमध्ये, किंवा जे लोक ज्यांची की परिस्थिती नाही, अशा लोकांना आम्ही
येशूचं वचन सांगून त्या वचनानुसार त्यांना काहीतरी देणं हा एक ख्रिसमस आहे. ही गोष्ट आज तुम्ही आणि आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. लुकुरशी वर्तमान याचा दुसरा अध्याय, लुकुरशी वर्तमान याचा दुसरा अध्याय 6व्या वचनापासून ते 20व्या वचनापर्यंत आपण काही गोष्टी बघणार आहोत. लुकुरशी वर्तमान याचा दुसरा अध्याय 6व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत. चालू आहे काही चंदन? चालू आहे. तेथे असताना तेव्हा ती डिजिटल बायबल वाचायला ती आता एवढं भारी भारी बोललात ते. हा, तुम्ही नाचा ही करा, डिजिटल बायबल वाचायला. हा, डिजिटल बायबल म्हणजे समजलं का? नाही समजलं तर जाऊ द्या, वाचाव. लुकुरशी वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 6व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत. बायबल किती लोकांनी आणलंय? किती लोकांनी आणलंय? असं करा की बायबल. आणि मी जर म्हणलो किती लोक मेकअप करून आले, सगळे हातावरी करते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणजे मेकअप करते ढिगारावर आणि बायबल म्हणलं की नाही जवळ होते. हा, आणले का बायबल? हा, दाखवा की मग. असं ठीक, चलू द्या डिजिटल बाबा. म्हणजे डिजिटल बायबल वाले चलू द्या. विसरलं ती. लुकुरशी वर्तमान दुसरा अध्याय 6वं वचन 6व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत वाचा. तेथे असताना असे झाले की हा तिचे दिवस पूर्ण भरले हा आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. हा त्याला तिने बाळकाने गुंडाळून गव्हाण ठेवले, हा कारण त्यांना उतरशाळेत जागा नव्हती. हा त्याच परिसरात मेंढपाळ राहत राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाऊदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बायकाने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. इतक्याच स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या दूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, उधळलो की देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेतलेवापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक त्यांना सापडले. त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव स्तुती करत परत गेले. हालेलुया. मत्ते कृषी वर्तमान, लूक कृषी वर्तमान आणि योहान कृषी वर्तमान या तिन्ही पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सांगितलेलं आहे. परंतु लूक जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, लूक ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या बद्दल ज्यावेळेस सांगतो, तो सखोल एक अभ्यासक होता, तो एक डॉक्टर होता आणि त्याची लिहिण्याची पद्धत एक सखोल अशी होती. असोत, मी आज तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला काय शिकवतो किंवा येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळं आम्ही काय शिकतो. याच्या फक्त 3 गोष्टी आपल्या थोड्याशा वेळेच्या नुसार मी सांगणार आहे. फक्त 3 गोष्टी आम्हाला लक्षात घ्यायच्या आहे की ज्या वेळेस या सर्व वचन आम्ही वाचले त्या वचनामध्ये काय लिहिलं होतं माहिती आहे का? 6व्या वचनामध्ये आम्ही वाचलं की ज्या वेळेस मरियमचे ते दिवस भरले त्यावेळेस ते काय केलं, त्यांना कुठं जागा भेटली नाही. ते काय केले, त्या गायीचा जो गोठा होता त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी तिनं काय केलं, तो एक बाळ जन्मला, त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं. याची भविष्यवाणी पहिलंच सांगितली गेली होती. मरियम आणि योसेफला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला एक मुलगा होणार आहे, त्याचं नाव येशू ठेवलं पाहिजे. आणि येशू किंवा ख्रिस्त या शब्दाचा अर्थ जो आहे तो अभिषेक, त्याचा अर्थ आहे अभिषेक. अभिषिक्त राहणारा व्यक्ती किंवा अभिषेक असणारा व्यक्ती त्याचं नाव ख्रिस्त. आणि त्याच्याही पुढं तो ख्रिस्त जगाचा पाप तारणहार करणारा होता, म्हणून त्या ख्रिस्ताला काय म्हटलंय, तारणहारा.
किंवा मोक्ष देणारा. त्याच्यानंतर शेवटच्या वचनामध्ये 20व्या वचनामध्ये आपण आताच वाचलं, तिथं असं लिहिलंय की ते जे मेंढपाळ होते त्यांना एक वाणी सांगण्यात आली होती की येशू तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये एक बाळ जन्मणार आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि त्यांनी काय केलं, हे खरंच झालंय का नाही ते पाहण्यासाठी ते गेले आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला. म्हणजे खरोखरच येशू ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणी झालेला. बघ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज येशू ख्रिस्त जन्मलेले नाहीत. आजपासून 2025व्या वर्षी येशू ख्रिस्तानं एक मानवासाठी तुमच्या आणि आमच्यासारखा एक जन्म घेतला आणि मानवाच्या प्राणासाठी, मानवाच्या पापासाठी, मानव लोकांना मुक्ती देण्यासाठी येशू ख्रिस्तानं ते कल्वारी क्रूस जे आहे आपल्यासाठी घेतलेला. म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म आम्ही अभ्यास करतो, येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे आम्ही पाहतो, तर मुख्य 3 गोष्टी आपण शिकलं पाहिजे की येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला काय शिकवतो. येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर मुख्य कोणत्या गोष्टी आम्हाला लक्षात असल्या पाहिजेत की आम्ही हा एक नाताळ एक सण म्हणून साजरा करतोय का. ढिगाभर काही ताई लोक ढिगाराभर मेहंदी लावतात एवढ्या मोठ्या, त्याच्याबद्दल काही वाद नाही. ढिगाराभर मेकअप करतात 25,000 किल्याच. हा जो उत्सव एक सण म्हणून जर तुम्ही याच्याकडे बघाल तर चूक आहे. आता जे लोक आज एवढे लोक जे आलेत ख्रिसमसला, रविवारी येत नाहीत. बघ, रविवारी काय म्हणतात, ख्रिसमसला आलो आता रविवारी काय यायचं. म्हणजे तुम्ही काय करतायत माहिती का, येशू ख्रिस्ताच्या जन्माला तुम्ही एका सणामध्ये बांधून ठेवतायत. लक्षात घ्या, ख्रिसमस म्हणजे एक देण्याचा सण आहे. ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचं अर्पणता समजण्याचा सण आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म या मानव जातीसाठी कशासाठी झालाय हा समजण्याचा सण आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही एक भाग्यवान लोक आहोत. मला विचारा कस काय, म्हणा कस काय, काहीतरी म्हणा की ह्यानीच विचारत तुम्ही विचारू नका. आणि म्हणा की कसं काय म्हणून, हा आपल्याकडे येशू आहे. तेव्हा का ह्यानीच म्हणाले तो थांबा मला बोलू द्या, पुन्हा टाळ्या वाजवा. टाळी 2 वेळेस वाजली जाते जर माणूस चांगला असला तर. आणि दुसऱ्यांदा टाळ्या कधी वाजतात माहिती आहे का, बंद करा साहेब. कसली टाळी होती, मी काय म्हणलं, आम्ही भाग्यवान आहोत कारण आमच्याकडे प्रभू येशू आहे. आता म्हणा, आता पुढे बोलू द्या मला. ज्यांच्याकडे येशू आहेत ते भाग्यवान का आहेत माहिती आहे का, त्यांच्या जीवनामध्ये कसलीच अडचण त्यांना भासणार नाही. ज्यांच्या जीवनामध्ये येशू आहे, ज्यांच्याकडे येशू ख्रिस्त आहे, त्यांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही. असो, 3 गोष्टी आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या घडी बंद पडायला पाहिजे. हो, मला सगळ्यात म्हणजे आवड नसलेली गोष्ट घडी. इथं घडी नाही बरं आहे पण माझ्या हातात आहे. हो, काय करावं, बायकोने दिली नाही, खरेदी केली आहे. हा, ती घडी बघितलं की मला कसतरच होतंय. हो, असो, 3 गोष्टी आपण बघू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या बद्दल. पहिली गोष्ट त्याला मी असं एक शीर्षक घेईन की हे जे वचन वाचले आपण त्या वचनाच्याच नुसार की येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला 3 गोष्टी शिकवतो. किती गोष्टी शिकवतो, असं करा 3 करा. हा, 3 वाजेपर्यंत मी प्रचार करणार आहे. खाली केले लगेच वो हात है साहेब, गुली के धोका दे लावतो मी म्हणून. असं करा की मी 3 वाजेतर प्रचार करणार आहे. बरोबर आहे ना बाळा, हा, थंडी वाजायला. ओके, पहिली गोष्ट, जे लोक साधे असतात, बघा, जे लोक साधे असतात आणि परमेश्वरावरती प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करतो. जे लोक साधे असतात आणि त्यांचं प्रेम जर परमेश्वरावरती असतं ना तर परमेश्वर काय करतात, त्यांच्याद्वारे प्रसन्न होत. जे लोक साधे असतात आणि जे परमेश्वराचं काम करतात परमेश्वर त्यांच्याद्वारे प्रसन्न होतो. एक बघा, मरियमच्या बद्दल बघूया आपण. मरियमच्या बद्दल लुकुरशी वर्तमान 1:38 वाचा. येशू ख्रिस्ताचा जन्म, ज्यावेळेस आम्ही जन्माच्या गोष्टी बघतोय त्याच्यातल्या 3 गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिली गोष्ट, जे लोक साधारण असतात
त्यांच्याद्वारे त्यांना, आणि जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात, साधारण असणारे लोक, परमेश्वरावर प्रेम करणारे लोक, त्यांच्यावर प्रभू प्रसन्न असतो. आता मरियमचं जीवन तुम्हाला माहिती आहे. मरियम एक साधारण व्यक्ती होती. इतिहासाच्या पुस्तकामध्ये असं सांगितलंय, तिचं वय 14 किंवा 15 वय असेल. एकदम साधारण घराण्यातली होती. तिचा वंश बायबलमध्ये मोठा वंश होता म्हणून सांगितलं गेलं नाही. एक साधारण होते. पण ते साधारण असताना परमेश्वरावरती प्रेम करणारी तिचं एक मन होतं. म्हणून तिच्या कृतीमुळे परमेश्वरानं तिच्यावरती प्रसन्न. 1:38 वाचा बरं. लूक 1:38. तेव्हा मरियम म्हणाली, कोण म्हणाल? वाचा डिजिटल बाबा. तेव्हा मरियम म्हणाली, हा. पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. तिथं एक शब्द वापरलाय. मरियम काय म्हणाली त्या स्वर्गदूताला? मी प्रभूची दासी आहे. आता तुम्हाला ह्याच्या पाठीमागची घटना सांगतो. मरियम पशे जिब्राईल नावाचा एक स्वर्गदूत आला आणि त्यानं सांगितलं की मरिये, तुझ्यावरती परमेश्वराचा अनुग्रह झालेला आहे, तुझ्यावरती परमेश्वराची कृपा झालेली आहे, आणि काय होणार आहे माहित आहे का? तू गर्भवती होशील आणि तुला एक पुत्र भेटेल, तुला एक पुत्र जन्मायचा आहे, त्याचं नाव येशू ठेवलंय. विचार करा त्यावेळेची परिस्थिती काय होती माहित आहे का? यहुदी लोकांच्या परिस्थितीनुसार, यहुदी लोकांच्या त्या रीतिरिवाजाच्या नुसार, जी मुलगी लग्नाच्या अगोदर अशी गर्भवती जर राहिली तर तिला काय केलं जायचं? त्या लोक समुदायाला बाहेर काढून तिला दगडमार केला जायचा. म्हणजे मृत्यू होईपर्यंत तिला दगडमार केला जायचा. एक कठीण परिस्थिती तिच्या समोर आहे. आणि दुसरी गोष्ट, लग्नाच्या अगोदर जी मुलगी अशी गर्भवती राहील, समाजामध्ये तिला कुठल्याही प्रकारचं स्थान दिलं जायचं नाही. आज अशा एक असा जर प्रश्न जर विचारायला गेला तर लग्नाच्या अगोदर अशा किती मुली आहेत ज्या की गर्भवती राहिल्यानंतर आनंदी राहतील? नाही. एक साधारण मरियमच्या जीवनामध्ये काय होतं माहित आहे का? तिच्या समोर एक प्रश्न आलाय. आताची परिस्थिती वेगळी आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे. तिच्या समोर एक प्रश्न आलेला आहे की या योसेफ सोबत जे आहे, योसेफ सोबत तिची फक्त साखरपुडा झाला होता. योसेफ सोबत केवळ साखरपुडा झाला होता आणि तिच्या समोर एक अशी जिब्राईल स्वर्गदूताच्या द्वारे एक वाणी येते की तू गर्भवती होशील. पण या सगळ्या योजना तिनं ऐकल्या. काय योजना होती? परमेश्वराला तिचा गर्भ घ्यायचा होता. येशू ख्रिस्ताला एक गर्भाची आवश्यकता होती एका स्त्रीसाठी, आणि तो गर्भ निवडत असताना येशू ख्रिस्ताची परमेश्वरानं साधारण असलेल्या लोकांना बघितलं. ही साधारण घरातली होती, गरीब घरातली होती. तिचं वंश कुठल्याही प्रकारचं मोठं नव्हतं, पण तिनं शेवटची 38व्या वचनामध्ये आपण वाचल्याप्रमाणे ती परमेश्वराच्या संपूर्ण गोष्टीसाठी समर्पित झाली. आणि काय सांगितलं? मी परमेश्वराची दासी आहे, परमेश्वराच्या सांगितलेल्या वचनाच्या नुसार हो. माझ्या ख्रिस्तातील बांधवांनो, आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगू द्या की जे लोक सरळ मनाचे असतात, परमेश्वरावरती प्रेम करणारे असतात, परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होत. आता योसेफ बद्दल बघूया आपण. मत्ती कुर्सी वर्तमान याचा 1 अध्याय आणि 24वं वचन बघा. आता ही योसेफ बद्दल आपण बघूया. हा योसेफ जो आहे तो मरियमचा होणारा पती होता. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि त्यावेळेसच त्याला असं सांगण्यात आलं की मरियम जी आहे की गर्भवती होणार आहे. त्याच्या मनामध्ये काय विचार आला? योसेफ असा विचार करत होता की गपचूप आपण काय केलं पाहिजे? मरियमला सोडून दिलं पाहिजे, असा तो विचार करत होता. या योसेफाचं जीवन जर बघितलं, त्याचं घराणं जर बघितलं, तो सुद्धा एक साधारण होते. त्यांचं घराणं साधारण होतं, गरीब घरचे होते, पण परमेश्वरावरती ते प्रेम करणारे होते, म्हणून ते प्रभूला प्रसन्न करा. वाचा मत्ती 1:24. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञाप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. बसा.
पत्नीचा स्वीकार केला. एक मोठं कन्फ्युजन योसेफाच्या जीवनामध्ये होतं. एक मोठा प्रश्न त्याच्या मनामध्ये होता की मरियमला सोडून द्यावं असा विचार करत असताना परमेश्वराच्या त्या स्वर्गदूतानं त्याला येऊन सांगितलं की तू हिचा स्वीकार केला पाहिजे. आणि परमेश्वराच्या त्या योजनेमध्ये मरियम आणि युसूफ बसली. परिस्थिती पाहिली नाही, काय होईल ते पाहिलं नाही. साधारण लोक आहेत आणि या साधारण लोकांनी परमेश्वर या साधारण असलेल्या लोकांच्या द्वारे प्रसन्न झालेला आहे. म्हणून तुम्ही आणि मी ज्यावेळेस या ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्याचा विचार करतोय, आम्ही साधारण राहून देखील परमेश्वराला प्रसन्न करणारे बनण्याची आवश्यकता आहे. आम्ही साधारण असलो तरी चालेल, पण परमेश्वरासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्या प्रभूला प्रसन्न करणारे बनले पाहिजे. आणि जे लोक प्रभूला प्रसन्न करणारे बनतात, परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करतो. आता प्रश्न असा येतो की आम्ही परमेश्वराला प्रसन्न करणारे किंवा प्रभू माझ्याद्वारे प्रसन्न झाला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये असं लिहिले की या ज्या परमेश्वरानं ज्या काही आज्ञा तुम्हाला आणि मला सांगितलेल्या आहेत पवित्र शास्त्रामधल्या, त्या आज्ञा पाळणं म्हणजे देवाला परमेश्वराला प्रसन्न करणार आहे. त्या आज्ञाचा विचार आम्ही केला पाहिजे. परमेश्वरासाठी वेळ देण्याची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. मरियम आणि युसूफ या दोघांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, त्यांच्या पुढे बरेचसे प्रश्न असताना देखील, त्यांच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी असताना देखील त्यांनी काय केले, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न केलेलं आहे. परमेश्वराच्या आज्ञेला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं ते लोक परमेश्वराला प्रसन्न करणारे झाले. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दुसरी गोष्ट, आपण येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत असताना दुसरी गोष्ट आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मोठ्या गोष्टी ज्या आहेत, मोठ्या गोष्टीची सुरुवात जी आहे छोट्या गोष्टीने होते. एकदम छोट्या गोष्टीने मोठी गोष्ट जी आहे तिची सुरुवात जी आहे छोट्या गोष्टीतून होते. मत्ती कृषी वर्तमान 1 अध्याय आणि 21वे वचन वाचा. ऐकून आहे तुमचं. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. तिथं काय लिहिले माहित आहे का, छोटी गोष्ट या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव साजरा करत असताना आम्ही लक्षात घेतो. छोटी गोष्ट मोठ्या मोठ्या गोष्टी करते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, पवित्र शास्त्रामधले एक प्रश्न विचारतो. 20 रुपये एका प्रश्न, हो 50 कमी झाले, ती घेणार कोणी बी, हो कोणी घेणार झाले. ते ताईने काय केलं, मला वापस दिले 50, माझी दिली. मी म्हणून तुमच्याकडले द्या, तर गेले नाही. जुन्या माझा प्रश्न असा आहे, जुन्या करारामधलं डिजिटल बाबा तेव्हा ती किती हुशार आहे बघला लगेच. जुन्या करारामधलं शेवटचं पुस्तक कोणचं आहे, पटकन सांगा. काय अरे काहीतरी बोला. बरं झालं वाचले पैसे, सगळ्यांनी एकदा सांगितले म्हणून मी काय करतो, पैसे ठेवतो माझ्यामध्ये. वाचले असं. मलाकीचं पुस्तक जुन्या करारातलं शेवटचं आहे. तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो. मलाकी त्यार बताई आलेत आणि काय करा. मलाकी हे जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक आहे. मलाकी ते मत्ते 400 वर्ष झाले, 400 वर्षाचा कालखंड आहे. मलाकी पासून मत्ते कृषी वर्तमानाचं पुस्तक लिहिण्याची वेळ वर्ष 400 आहेत. या 400 वर्षामध्ये काय झालं माहिती आहे का, 400 वर्षामध्ये प्रभू कुणाशीच बोलला नाही, कुणाशीच बोलला नाही. लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम झाला की कदाचित जो उद्धार करता येणार आहे, जो तारक म्हणून येणार आहे, तो एक राजा बनून येतो का काय की, किंवा एक भविष्यवक्ता परमेश्वर पाठवेल का काय की. सर्वाला माहिती होतं आमच्यासाठी एक पुत्र दिला जाईल, कारण 700 वर्षापूर्वी येशया संदेशाची एक भविष्यवाणी आहे. ते तुम्हाला आणि आम्हाला माहिती असलं पाहिजे. बाबा येशया 7:14. बाबा दाढी अशी झाल्या तुमची गळ्याच्या. हा त्यांना बाबा म्हणून काय बरं पुन्हा. हा येशया 7:14 पटकन वाचा. जास्त प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. हा पहा कुमारी गर्भवती होऊन. काय लिहिले, काय चिन्ह दिले,
पहा कुमारी गर्भवती होईल. हे 700 वर्षापूर्वीची भविष्यवाणी आहे, यशायाच्या पुस्तकातली 700 वर्षापूर्वीची. आणि नवीन करारामध्ये ही भविष्यवाणी पूर्ण होते मरियमच्या द्वारे. ती कुवारी होती. कुवारी ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? युब्रू नावाचं जे बायबल आहे त्या युनानी आणि युब्रू बायबल मध्ये आलामा म्हणून एक शब्द दिलाय. आलामा काय प्रचार कर हा. त्यांनी खाली भेटले मला, चष्मा काढले अशी म्हणजे हातात गेले म्हणजे त्यांनी दाखवले मी आलो चष्मा घालून. हा, कुवारी या शब्दाचा अर्थ युनानी भाषेमध्ये आलामा म्हणून लिहिलाय. आलामा म्हणजे लग्न करण्यासाठी योग्य स्त्री किंवा मुलगी असं म्हटलं जातं. पण येशियाच्या या भविष्यवाणीमध्ये काय, एक कुवारी जन्म देईल, एक कुवारी असेल ती. आणि मत्ते कृषी वर्तमानामध्ये ती आपण भविष्यवाणी, कृषी वर्तमानामध्ये ती भविष्यवाणी आपण पूर्ण होताना बघतो. म्हणजे मला काय सांगायचंय, 400 वर्षे प्रभू मला की ते मत्ते कुणाशीच बोलले नाही, राजाशी नाही, कुठल्या भविष्य. मग लोकांमध्ये एक संभ्रम झाला. काय संभ्रम झाला की या वेळेस उद्धार करता म्हणून कोण येणार आहे. आणि त्याच येशियाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये वाचू नका बाबा, वाचू नका, तुम्हाला खुशी. त्याच्यात असं लिहिले की तुमच्यासाठी आमच्यासाठी एक बाळ दिला जाईल आणि प्रभुता त्याच्या खांद्यावर असेल, असं लिहिले तिथे. बापरे, म्हणजे मी बरोबर बोललो आहे का नाही? सर म्हणले बरोबर बोललो तुम्ही, मग फुटले. असं तर तिथं असं लिहिलंय की आमच्यासाठी एक बाळ दिलं जाईल. म्हणजे ते एक चिन्ह आहे. आता बघा त्या लोकांनी काय विचार केला, एक छोटी गोष्ट. योसेफ हा एक सुतार काम करणारा होता, त्याच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ते लोक समजत नव्हते येशू ख्रिस्ताचं काम. पण याच मुलाच्या द्वारे, याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे संबंध जगभरातील वेगवेगळ्या लोकांचं उद्धार रूपी जीवन बदलण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. जगातल्या वेगवेगळ्या बोली भाषा बोलणाऱ्या लोकांच्या, जगातले वेगवेगळे कसल्याही प्रकारच्या संस्कृतीमध्ये राहिलेले येशू ख्रिस्त हा जगातल्या लोकांना उद्धारासाठी या जगामध्ये आला. केवळ ख्रिस्ती लोकांसाठी येशू ख्रिस्त आला नाही. तिथं आम्ही पहिल्या वचनात बघितलं की जगावर प्रेम केलेला आहे. या जगामध्ये जो कोणी आहे, कोणत्याही बोली भाषाचा असू द्या, कोणत्याही भाषा बोलणारा असू द्या. आता मी मराठी भाषेमध्ये बोलतोय, आमची मराठी भाषा मातृभाषा तेलुगू, सासरवाडीची हो, तेलुगू भी येते, तमिळ भी येते, हा भोजपुरी भी त्या होय हो. 10 वर्ष राहिला बिहारमध्ये. हा, ते बघायला ती कुठं काय भोजपुरी बोलाले. मग कोणती का बोली भाषा राहणारा व्यक्ती, येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये उद्धार आणि मोक्ष देण्यासाठी आला. म्हणून एक छोटीशी गोष्ट वाटत होती. युसेफ आणि मरियमला कदाचित छोटी गोष्ट वाटत होती. या आणावं त्याला जरा, हो बिल्डर घेऊन या त्याला. हा आणा आणा. हो अरे तुम्हाला हुडकाल मी. हा आले सगळे तिकडे बघायला. तरी ते बघा, हा 5 मिनिट इकडे या. अरे आणा, अरे बघ चॉकलेट बी आहेत त्याच्याकडे. हा फुलफिल ड्रेस आणा, इथे या. हा असं थांबा. हा अरे फोटो तर काढा की रे कंजूस लोक. काढा फोटो. तिकडे बघ बाळा, हा तिकडे बघा. एकाने मला प्रश्न लातूर मध्ये म्हणला मला इश्यू बनायचे. मी म्हणलं कस काय, ठेव का ही इश्यू. मी म्हणलं ही इश्यू बाबा, म्हणलं ही इश्यू नव, ही तर मी बी घालतो. हा असो, काढला का बाळा फोटो, का सेल्फी घेतली आपली? नाही ना. अच्छा हा थांबावं तुम्ही माझ्यासोबत. काय बी नाही केलं, काय बी नाही दिलं. कसं करावं, पैसे घ्या, चॉकलेट आणा त्याची, जरा टाकू का ह्याच्यात? हा ती बी हो म्हणायला. पैसे टाकू का म्हणलं तर हो. चॉकलेट आणा मला बी द्या. देतो का? हा द्यायचं काय सांगायचं. असो, छोटीशी गोष्ट जी आहे मोठ्या रूपांतर करते. तुम्ही एक व्यक्ती होता ज्याने 1977ला एक छोटस गॅरेजचं दुकान टाकलं होतं. छोटस गॅरेजचं दुकान. आणि बऱ्याचशा लोकांनी त्याला काय सांगितलं की तुझं गॅरेजचं दुकान चालणार नाही, तू बंद करून टाक, गॅरेजमुळे तुझा नफा नाही. परंतु त्या व्यक्तीने काय केलं माहितीये का? त्या व्यक्तीने काय केलं माहितीये का? हिंमत हारली नाही.
छोटं गॅरेजचं दुकान करावं द्या, छोटं गॅरेजचं जरी दुकान असलं तरी तो काय केला माहितीये का, त्या दुकानावरती आपलं काम आणि आपले बिझनेस आणि आपली कंपनी तो पुढे वाढवत गेला. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे 2014 मध्ये त्या व्यक्तीने काय केलं माहितीये का, ही फोन बनवला. काय याचं फोनचं नाव, आयफोनचा मालक, त्याचं नाव होतं स्टीव्ह जॉब. छोटी गोष्ट होती हो, ऍपलचा असं आयफोन आहे, माझ्याकडे नाही, जॉयकडे आहे. असले फोन आहेत, त्याच्यातले फोटो भारी येत येतात जरा. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, छोटीशी सुरुवात असलेल्या गोष्टी मोठ्या काम करतात. आज आमचा परमेश्वरावरती छोटासा विश्वास जरी असला तर तो मोठ्यानं काम केला पाहिजे. आमचा विश्वास छोटा जरी असला तर त्या विश्वासाच्या द्वारे मोठं काम आमच्या जीवनामध्ये झालं. तिसरी